क्षणी गोकुळातून पलायन केलेले. त्यामुळे प्रत्येक गोकुळातील भाविकाच्या भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या येण्याचा आनंद होता. मग सर्वांना आनंद होता. आव्हान सर्वांना केलं, याल तरी अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे या, पण तरच या, याल तरी या रे लागे. या तरी शब्दाला, तरी म्हणजे ती नव्हे बर का. हा, नाही तर तुम्ही म्हणणार आता न्याहारीची वेळ झालेली आहे नाही का, आणि तरी म्हटल्याच्या नंतर ती लाल वगैरे तशी, हा ती तरी नव्हे, ती तर्री. त्याच्यावर रफार आहे, हे फक्त तरी. तरच मागे माझ्या मागे मागे या, हा याल तरी. आव्हान सर्वांना केलेलं आहे, पण मर्यादा घातलेल्या आहेत. या मर्यादेमध्ये, या नियमांच्या चौकटीमध्ये जर तो भक्त बसत असेल तर त्यांनी खुशाल अगदी निसंकोच माझ्या मागे या. आता त्या चौकटीत कोण बसतो? आव्हान सर्वांना केलेलं आहे. ज्यांचा भगवंताशी एकविध भाव आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताप्रती आस्था आहे, भगवंताप्रती प्रेम भाव आहे, भगवंताबद्दल आपुलकी वाटत आहे, भगवंताबद्दल जिव्हाळा वाटत आहे, भगवंताबद्दल त्या ठिकाणी करुणा आहे. भगवंताला हाक मारल्याबरोबर किंवा भगवंताला पाहिल्याबरोबर ज्याच्या अंतकरणामध्ये मोठा प्रेमभाव निर्माण होतो, ज्याचे डोळे अश्रूंनी त्या ठिकाणी भिजले जातात, असा त्या ठिकाणी भक्तिभाव अखंड ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे, तेच त्यांच्या मागे जाणे योग्य आहे. कारण का अंतकरणामध्ये संदेह नाही. ज्यांच्या अंतकरणामध्ये संदेह आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये तेवढा एकविध भाव तो निर्माण होत नाही. अशांचं वर्णन करीत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. अर्थात ज्यांच्या अंतकरणामध्ये संदेह आहे, शंका कुशंका आहे, ज्या भगवंताची आपण आराधना करतो, ज्याची उपासना करतो, ज्याची भक्ती करतो, त्याच्या प्रती निस्सीम भक्ती भाव पाहिजे. त्याच्या चरणीत एकविध भाव आपला त्या ठिकाणी पाहिजे. ज्याची उपासना करतो, ज्याची भक्ती करतो, त्याच्या चरणीत जर निष्ठा नसेल तर त्याची कृपा कशी प्राप्त होईल? सेवा अशी असावी महाराज की त्या सेवेचं ऋणभार त्या भगवंतावर निर्माण व्हावं. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, नाही का, निस्वार्थ भावनेने त्या ठिकाणी आपली सेवा असावी. सेवेमध्ये जर हेतू असेल किंवा हेतू पुरस्कृत जर सेवा असेल तर ती भगवंताला मान्य होत नाही. भगवान परमात्मा ती मान्य करीत नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताची उपासना करीत असताना भगवंताला प्रश्न केला, देवा तुझी उपासना विठ्ठल ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. भगवान परमात्म्याने गायी राखल्या, तो कोणत्या रूपाने येऊन दर्शन देईल हे सांगता येत नाही. आपला पाहण्याचा दृष्टिकोन नसतो. गायी आल्याबरोबर आपण लगे काठी उगारली, ही आपल्या संप्रदायाची परत पद्धत नाही, परंपरा नाही. आपल्या हातातून जर भाकरी हिसकावून जर पडू लागला श्वान तर त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणे ही आपली परंपरा आहे. असो, भजन करा मोठ्या आनंदाने. अंतकरणामध्ये मोठा एकविध भाव पाहिजे. तो जर एकविध भाव नसेल तर त्याची कृपा त्या ठिकाणी प्राप्त होत नसते. अंतकरणामध्ये संदेह असेल तर तो कशी कृपा करेल?
त्याच्या चरणी मोठा एकविध भाव पाहिजे, मोठी निष्ठा पाहिजे की ज्या भगवंताची आपण आराधना करतो त्या भवसागरातून तो भगवान परमात्मा आपल्याला सहज लीलया तारून नेऊ शकतो. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी ते उंच नीच अधिकारी ते तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे अधिकारी अधिकारी तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे बोला तारू भव सागरीचे तारू भव सागरी भव सागरीचे उंच नीच अधिकारी ते उंच नीच अधिकारी ते तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे अधिकारीचे उंच नीच अधिकारी तारू भव भव सागरीचे उंच नीच अधिकारी ते कोणी लहान असो मोठा असो सर्वांचाच भगवान परमात्म्याच्या ठाई उद्धार आहे. मग भेद त्याच्या ठिकाणी नाही, फक्त तेवढा निसीम भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली. सदोदित त्याच्या नामाचा ध्यास असावा, त्याच्या चरणी एकविध भाव असावा, त्याच्या विना एक क्षणही त्या ठिकाणी व्यर्थ जाता कामा नाही. एवढा एकविध भाव असेल तरच त्याच्या पाठीमागे जावं, खात्री असावी. आपल्याला आपल्या मालकाची शाश्वती असावी, नाही का. व्यावहारिक मालक निराळा, ज्याच्या पदरी आपण चाकरी करतो, नाही का, परंतु हा विश्वाचा मालक आहे, आपण त्याचे पायीक आहोत. तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. धनी म्हणजे मालक. तो या विश्वाचा धनी आहे, विश्वाचा मालक आहे. मग त्याच्या पदरी आपला तोच भाव हवा जो जगद्गुरु तुकोबरायांचा होता, मी सेवक, नाही का. एवढा जर एकविध भाव असेल तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी अंकित होऊन राहतात. जगद्गुरु तुकोबरायांचा आदी गोपाळांचा तो भाव होता. त्या भगवंता व्यतिरिक्त त्यांनी इतरांचा विचार केला नाही, नाही का. आपण कीर्तनात बसता बसता सुद्धा इतरांचा विचार करतो, नाही का. म्हणून आजकाल माणसं कीर्तनात दिसायला असतात, असायला नसतात. असायला असणं निराळं आणि दिसायला असणं निराळं. काही मंडळी तर कीर्तनातूनच मेसेज करतात, अरे अजून सुटायला पुष्कळ अवकाश आहे, नाही का. आणि आलो असतो पण नेमका पुढेच बसलेलो आहे, मधून तरी कसं उठावं, तूच जरा कळ काढ, संपल्याबरोबर येतो, नाही का. कीर्तनातून मेसेज चालतात, नाही का. मग दिसायला असणं आहे का असायला असणं आहे, नाही का. कीर्तनात असायला असावं, नाही का, दिसायला नसावं. लौकिका पुरती नवे माझी सेवा अनन्य केशवा दास तुझा. उगा चार लोकांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला चांगलं म्हणावं याकरिता उपासना नसावी. आपण केलेली सेवा ही त्या भगवंताला मानावी. तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा. भाव शुद्ध असावी, भाव पूर्ण असावी. वरपंगाने त्या ठिकाणी सेवा नसावी.
मग एवढ्या एकवीस भावाची सेवा गोकुळातील गोपाळांची होती, गवळणींची होती. म्हणून भगवंताच्या सानिध्यामध्ये त्यांनी तो शाश्वत प्रसाद प्राप्त केला. तरीही ज्यांच्या अंतकरणामध्ये संदेह असेल नाही का, त्यांच्याकरिता भगवंतांनी मर्यादा घातली की माझ्या मागे या पण तरच या. जर तुमचा माझ्या ठाई माझ्या चरणी जर दृढ विश्वास असेल तरच या. नाही का, आजपर्यंत तुम्ही माझी उपासना केली, माझी भक्ती केली, माझी सेवा केली, माझी आराधना केली, तुमच्या सेवेचा ऋणभार आज माझ्यावर निर्माण झालेला आहे. एवढ्या अधिकाराची तुम्ही त्या ठिकाणी सेवा केलेली आहे नाही का. म्हणून भगवान परमात्म्याचा जो अवतार आहे हा ऋणातून मुक्त होणारच अवतार आहे. बाळ क्रीडेमध्ये जगद्गुरु तुकोबर यांनी सुंदर वर्णन केलं. ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला. अविनाशाला अंतरासी, अविनाशाला अंतरासी, अविनाशाला करासी. ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला. अविनाशाला अंतरासी, अविनाशाला अंतरासी. अविनाशाला करासी, अविनाशाला करासी. अविनाशाला आकारासी. जो अविनाशी आहे, निर्गुण निराकारी आहे, तो त्या ठिकाणी सगुण स्वरूपाला प्राप्त झाला. आला नावरूपा तुका म्हणे झाला तर ते आकारले रूपा आले गुणवंत. तो गुणवंत झाला, सोपा झाला. फक्त गोपाळांकरिता का निस्सीम भक्तिभाव त्यांच्या अंतकरणामध्ये होता. भगवंता शिवाय एक क्षणही गोपाळ राहत नव्हते महाराज. आपल्या देव स्वप्नात नाही, अंगात येतो हा भाग निराळा नाही का. देव स्वप्नात येणं निराळं, देव अंतकरणामध्ये येणं निराळं आणि देव अंगामध्ये येणं निराळं. देव स्वप्नामध्ये आला की परमार्थिक जीवनाच्या वाटचालीमध्ये एक नवी दिशा त्या ठिकाणी प्राप्त होती. देव अंतकरणामध्ये आला, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. मग त्या ठिकाणी मनी भक्तीची आवडी सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, ही अवस्था त्या ठिकाणी निर्माण होती. आणि देव अंगात आला की 14 कोटीला गंडा लागतो. विठ्ठल म्हणून भगवंताला अंतकरणामध्ये साठवावं. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आणि तो अंतकरणामध्ये स्थानापन्न व्हावा याकरिता अंतकरण हे निर्मळ करावं, पवित्र करावं, सोज्वळ करावं. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवनी गोपाळ राहिले ते नाही का. मग गोपाळांचा तो भाव होता. नित्य त्या भगवंताचं क्षणोक्षणी चिंतन होतं. म्हणून तो त्यांच्या समवेत क्रीडा करीत होता आणि प्रसादाने त्यांना तृप्त करावं म्हणून आव्हान करीत होता. सर्वतोपरी त्या गोपाळांची, गोकुळवासियांची भगवान परमात्मा स्वतः काळजी वाहत होता. हे वैशिष्ट्य आहे. एकदा का भगवंताची उपासना करीत आपण त्याचे पायिक झालो, त्याचे दास झालो की पुन्हा त्याच्याकडे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा व्यक्त करावी लागत नाही. न सांगता करी सर्व काम, देव उभा मागे पुढे किंवा मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारा. सर्वतोपरी सर्व प्रकारची कार्य तो भक्तांची पूर्ण करतो ज्यांच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी निस्सीम भाव आहे.
जो एकवीत भावाने भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आहे. आता सेवेला अभंग घ्यावा, देह जावो अथवा राहू, नाही का, आणि त्यावर कीर्तन करता करता 1.5 किलो गुळ खावा, नाही का, हा, हे समीकरण जुळत नाही, नाही का. एकवीत भाव असावा. हा, ज्या वेळेस एक निष्ठेने आपण भगवंताची उपासना करतो, आपले नियम तो पूर्ण करतो. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. पण तेवढा एकविध भावाचा अभाव आपल्या अंतकरणामध्ये असल्या कारणाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होत नाही. हे विशेष आहे. आपण फक्त वरपंगाने जातो, नाही का, अगदी उंची अत्तर वापरतो, परफ्यूम वापरतो, अगदी शृंगार करून त्या भगवंताच्या दर्शनाकरिता जातो. पण तो अंतकरणामध्ये तो भक्तिभावाचा शृंगार कुठे? तो तर लोप पावत चाललेला आहे. गोपाळ तसे नव्हते महाराज. हा, गोपाळ वर पंगाने कसेही जरी असले, गवळियांची ताक पिरे कोण पोरे चांगली. तुकोबराय म्हणतात, कोण पोरे चांगली. अहो ती चांगली होती का वर पंगाने? हा, 8-8 दिवस त्यांच्या आंघोळ्या नाहीत. हा, यमुना दुथडी भरून वाहत असताना देखील, यमुना दुथडी भरून वाहत असताना देखील 8-8 दिवस आंघोळ्या नाही. दही दूध तूप लोणी तसंच सेवन केलेलं ना, हात भरले की तसेच सदऱ्याला पुसावीत. आता दही दुधाचे तुपाचे लोण्याचे हात तसेच खरकटे जर अंगाला पुसले, आता 8-8 दिवस आंघोळ्या नाही म्हटल्याच्या नंतर ते कपडे तरी बदलतील का? तयाची अंगी गुरट घाणी. जवळ जर गेलं तर त्या ठिकाणी कुबट असा वास यायचा. असे ते गोपाळ होते. परंतु अंतकरणामध्ये जो भक्तीचा सागर होता तो अतुलनीय होता, अवर्णनीय होता. म्हणून भगवान परमात्मा त्यांचे अंकित होते. करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. सदोदित त्या भगवंताचं चिंतन त्यांच्या अंतकरणामध्ये चालू होतं. म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या अंकित होता. ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, लागी तैसी लावी प्रीत, लागी तैसी लावी प्रीत. ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, लागी तैसी लागी प्रीत. ऐसा भक्ताचा अंकित, 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 लागी तैसी लावी प्रीत, लागी तैसी लावी प्रीत, लावी प्रीत. ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत, लागे तैसी लावी प्रीत, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित. ऐसा भक्ताचा अंकित, लागी तैसी लावी प्रीत. जसं त्याच्यावर प्रेम करू, जसं त्याला वागू, त्याप्रमाणे तो वागतो. भक्ताच्या अंकितच बनून राहतो. भक्तांची पडेल ती कामं करतो. केव्हा? जेव्हा भक्ताच्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल निस्सीम प्रेम भाव असेल तेव्हा. ज्याने सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित केलेलं आहे तेव्हा. मग गोपाळ त्या अधिकाराचे होते. तरीही त्याच्यातील एखादा वावगा ठरायला नको म्हणून तुकोबरायांनी सुंदर वर्णन केलं की भगवंताने आव्हान केलं,
की या नियमावलीमध्ये जो असेल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे, मागे मागे अवघे या सर्वांना आव्हान आहे, परंतु या नियमामध्ये या, नाही का. हा, प्रत्येक गोष्टीला मर्यादा पाहिजे. हा, जर मर्यादा जर नसतील, हा, शिस्त जर नसेल, तर त्या ठिकाणी मूल्य ठरत नाही. पहा, आषाढीचा सोहळा असेल, माऊलींच्या समवेत, तुकोबऱ्यांच्या समवेत पालखी सोहळ्यामध्ये शेकडो दिंड्या चालत असतात, नाही का. दिंड्यामध्ये चालणाऱ्या भाविकांनी आपल्या दिंडी प्रमुखांकडे भिसे देखील भरलेली असते, नाही का. आता वाखरीवर जाईपर्यंत कोणी काही मंडळी देत नाही, तो भाग निराळा, नाही का. दिंडी मालकाला त्या ठिकाणी सूचना करावी लागते. तो पण अशा वेळेस करतो, बरोबर पंक्तीला बसले की पंक्तीत फिरतो, म्हणजे वाढण्याकरिता नव्हे, सूचना करण्याकरिता, नाही का. मग भिसी देखील भरलेली असते, वळकटी त्या ठिकाणी गाडीमध्ये टाकलेली असते, नाही का. आणि भजन करत ज्ञानोबरांच्या सोबत, तुकोबरांच्या सोबत त्या सोहळ्यामध्ये आपल्या दिंडीतून तो चाललेला असतो, नाही का. आता ज्यांनी भिसी भरलेली आहे, जो दिंडीतील वारकरी आहे, भाविक आहे, नाही का, त्यांचे ठेपे ठरलेले असतात. देव विसावेला थांबले की अमुक ठेप्यावर त्यांची न्याहारीची व्यवस्था केलेली असते, मध्यानकाळी भोजनाची केलेली असते, आणि सायंकाळी समाज आरती झाली की आपापल्या तळावर त्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली असते, नाही का. मग दिंडीतून बाहेर हात काढण्याची आवश्यकता आहे का? नाही. काही दिंड्या अशा आहेत की त्या दिंड्यातली मंडळी टाळ हातातच घेणार, नाही का. कोणी किती जरी आग्रह केला, नाही का, तरी टाळाचा हात बाजूला काढणार नाही. देव विसाव्याला थांबल्याच्या नंतर दिंडीतल्या भजनाची सांगता करूनच, प्रकरण पूर्ण संपूनच, कैची लावून मगच विसाव्याला थांबतात, आणि तेव्हाच त्या ठिकाणी जलग्रहण करतात, प्रसादाचं सेवन करतात, नाही का. पण खात जागा खात जागा या न्यायाने ते चालत नाही. ते गात जागा गात जागा याच पद्धतीने ती वाट चालतात. वाट ती चालावी पंढरीची या नियमाने, नाही का. त्या ठिकाणी मर्यादा आहे, परंतु जिथं मर्यादा नाही, नाही का, मग सर्व एकाने हात केला की दुसरेही त्या ठिकाणी. काही तर असे असतात की वाटणारं कोण आणि घेणारं कोण हेच कळत नाही, नाही का. एवढी त्या ठिकाणी झुंबड उरते, नाही का. आणि महाराज अशा अक्षरशः तुटून पडतात. तो वाटणारा त्या तावडीत जर घावला तर पुढल्या वर्षी वाटतच नाही, नाही का. कारण का तोच वाटून गेलेला असतो, नाही का. परंतु जिथं मर्यादा आहे, त्या भजनामध्ये मर्यादा असल्या कारणाने, त्या दिंडीला नियमावली असल्या कारणाने त्या ठिकाणी भजनामध्ये विसंगती निर्माण होत नाही, शिस्तभंग होत नाही, भजनामध्ये व्यत्यय येत नाही, नाही का. मग या ठिकाणी भगवंतांनी मर्यादा घातली. या नियमामध्ये जर असाल आणि अंतकरणामध्ये जर दृढ निश्चय असेल, विश्वास असेल, तर माझे मागे या अवघे माझ्या मागे मागे. मग माझ्यावर तुम्ही पूर्ण भार घाला, घालून या भार राहिलो निश्चिंती. आता तुझ्यावर भार घातलेला आहे, सर्व काही आमच्याकरिता तूच आहे. विठो तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे काज. आता तुझ्या विना आम्हाला कोणच नाही. आता अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, हा दृढ भाव असावा. मग या भावनेने तुम्ही माझ्या मागे आलात की ज्याकरिता युगानयुगे तुम्ही आराधना माझी करीत आहात, माझी उपासना करीत आहात, तो प्रसाद, तो काल्याचा घास तुमच्या मुखामध्ये देण्याकरिता मी तत्पर आहे. आजी देतो पोट भरी, नाही का. आणि उगत खिरापती सारखा नव्हे, पोट भरून देण्याकरिता मी त्या ठिकाणी तयार आहे, उत्सुक आहे. अगदी पुरे म्हणाल तोपर्यंत, पुरे म्हणाल तोवरी त्या ठिकाणी समाधान आहे. आता या ठिकाणी काल्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी रूपक केलेलं आहे. त्या ठिकाणी गोकुळवासियांना कुठल्या प्रसादाची अपेक्षा होती, कोणता प्रसाद त्या ठिकाणी त्यांना प्राप्त करायचा होता, काला हे रूपक केलेलं आहे. हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला,
खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी काला 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 प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी प्रेमे मोहिला साधने तो कोणता काला अपेक्षित होता हरिनामाचा खिचडी काला नाही का तो प्रसाद देण्याकरिता मी उत्सुक आहे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी मग या न्यायाने माझ्या मागे या एकविध भावाने या सर्व तोपरी तुम्हाला तृप्त करण्याकरिता मी आज त्या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे नाही का पण येताना कसं या हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला कुठल्याही प्रकारचा गदारोळ करू नका एकविध भावाने या भगवंताला शरण जात असताना देहासंबंधी असणारे विषय विकार आसक्ती आशा इच्छा या सर्वांचा त्याग करावा लागतो तुकोबरायांनी सुंदर प्रार्थना केली पहा देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज आणि जे देहावर उदार होतात देहासंबंधीची ज्यांची आसक्ती संपुष्टात येते उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे जे उदासीन होतात देहासंबंधीची सर्व आशा त्यांच्या नाहीशा होतात तेच भगवंताच्या चरणी एकविध भावाने समर्पित होतात कारण का अवस्था आता उदास झालेली आहे आणि ज्यांची अवस्था उदास आहे देव त्यांच्याच मागे लागतात मग पहा प्रमाण आहे देवची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे कारण का संत महात्मे हे देहावर उदार होते आठवण आठव भाव भाव झाला स्वयंमेव पांडुरंग आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास झालो टाकोनी उदास झालो टाकोनी उदास आम्ही नाथ झालो टाकोनी उदास झालो टाकोनी उदास झालो टाकोनी उदास आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास झालो टाकोनी उदास झालो टाकोनी उदास उदास सर्व इच्छा अपेक्षांचा त्याग त्या ठिकाणी गोपाळांनी केलेला त्या गोपाळांच्या समवेत उद्धवाच्या रूपाने तुकोबरे होते बर का तुका म्हणे तै होतो आम्ही निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तै वानर गोड गाई सवे चारीत फिरत असो जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर प्रत्येक
प्रत्यक्ष उद्धवाच्या रूपाने तुकोबरे त्या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यामध्ये होते आणि भगवंत परमात्म्याने ज्या ज्या सूचना केल्या, जे जे आव्हान केलं, त्याप्रमाणे गोपाळांनी ती आज्ञा शिरसावंद्य मानून भगवंताच्या मागे चालू लागले। सर्व इंद्रियांवर विजय प्राप्त करून भगवंताच्या चरणी देहभाव समर्पित करून एकविध भावाने त्यांच्या मागे चालू लागले। मग अशा एकविध भावाने ज्यांनी जीवभाव समर्पित केलेला आहे भगवंताच्या चरणी, जे भगवंतावर पूर्णतः अवलंबून आहे, भगवंताशी ज्यांनी तारतम्य साधलेलं आहे, जे भगवंताशी एकरूप झालेले आहेत, त्यांची भगवान परमात्मा काळजी घेतो। मी सुरुवातीला सांगून गेलो की सर्व काम करतो, अगदी कुठल्याही प्रकारची तमा लाज न बाळगता, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, असा तो भगवान परमात्मा सर्वांची काळजी वाहतो आणि भक्तांना पुन्हा सूचना करतो की आता मी प्रसाद देण्याकरिता तयार आहे, आजी देतो पोट भरी, परंतु देत असताना जे सार आहे त्याचं सेवन करा, जे आसार आहे त्याचं सेवन करू नका। ज्यामध्ये सार आहे, जे पौष्टिक आहे, त्याचं सेवन केलं तर त्याच्यातील गुणधर्म शरीराला लागू पडतात। नाही, भाजी भाकरी खाल्ली, शुद्ध सात्विक पवित्र अन्न जर सेवन केलं तर आरोग्य उत्तम राहतं, नाही का? मग कुठंतरी भजी खा, वडापाव खा, पाणीपुरी खा, नाही का? हे सात्विकही नाही आणि पौष्टिकही नाही, नाही का? भुसार माल, नाही का? त्याच्यात साराचा लवलेशही नाही, नाही का? जे सात्विक आहे, परिपक्व आहे, योग्य आहे, युक्त आहार विहार किंवा जो प्रसाद सेवन करावा तो पवित्र असावा, पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन किंवा तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विश्रित। घास तोंडात घेतल्याबरोबर भगवंताचं स्मरण असं व्हावं, असा तो पवित्र घास असावा, पवित्र अन्न असावं, नाही का? जर एखादा पदार्थाचं सेवन केल्याच्या नंतर अंतकरणामध्ये जर निंदा द्वेष त्या ठिकाणी उत्पन्न होत असेल तर समजावं ते अन्न अपवित्र आहे, त्या अन्न पदार्थावर ते संस्कार झालेले आहेत, म्हणून कुठं अन्न ग्रहण करावं यालाही नियम आहे। युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी वासर बहुनिद्रा बहु भाषण, या न्यायाने। मग जे सार आहे त्याचं सेवन करा, जे आसार आहे त्याचं सेवन त्या ठिकाणी करू नका। आणि सार काय आहे, काला कोणता त्या ठिकाणी प्रसाद कोणता देऊ केलेला आहे, हरिनामाचा खिचडी काला। आणि मग सार काय आहे, सार सार विठोबा नाम तुझे सार, त्या साराचं सेवन केल्याच्या नंतरच त्याने सदा चित्ता समाधान, समाधानाची प्राप्ती होते केव्हा, जेव्हा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, ते कशाने होतं, सदा नाम घोष करू हरी कथा। मग समाधानाची प्राप्ती ही त्या भगवंताच्या नामसंकीर्तनाने होती, अर्थात काल्याने होते, काल्याच्या प्रसादाने होते। काल्याचं प्रसाद म्हणजेच भगवंताचं नाम, नाही का? त्याने समाधानाची प्राप्ती होती। मग त्या नामाच्याच अनुषंगाने का, तर ते सार आहे, ते भगवंताचं नाम आहे आणि सर्व सुखाची प्राप्ती आहे, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार। आणि मग त्या सर्व सुखाची, त्या काल्याच्या प्रसादाची प्राप्ती झाली की अंतकरणाला समाधान प्राप्त होतं आणि आनंदे निर्भर उलट सुख, कारण सार आणि सर्व सुख हे फक्त त्याच काल्याच्या प्रसादामध्ये अर्थात भगवंताच्या नामामध्ये दडलेलं आहे, म्हणून त्या नामाची कास धरावी। तोच भगवान परमात्मा सुखरूप आहे, सुखरूप आहे से तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो सर्व सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर।
या साराचं सेवन करावं. हा तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. हा ज्याने घाटा निर्माण होणार आहे त्याचं सेवन करू नका. जे आसार आहे त्याचं सेवन करू नका, साराचं सेवन करा. ही आपल्या भाविकांप्रती भगवंताची असणारी तळमळ आहे. आणि मग आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई पुंडलिका रामचंद्र भगवान की जय, सूत हनुमान की जय, नमः पार्वती पते हर 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 कुमाई हबार 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 कुमाई जय 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 हबार कुमाई जय 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 हबार कुमाई जय 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 हबार कुमाई कुंडलिका हरे श्री सावरदरे ग्रामस्थांचं भाविकांचं एवढं प्रेम, त्यांच्या प्रेमाच्या ओझ्यानेच कीर्तनकार मारायचा. आम्ही निमित्त मात्र या ठिकाणी उभारलेलो आहोत. परंतु सावरदरे ग्रामस्थांनी ज्या काही पुष्पमाला हार या ठिकाणी समर्पित केलेला आहे, एकच वाक्य सांगेल, त्या प्रत्येक हारातील पुष्पातील दलनदल हा जगद्गुरु तुकोबर यांच्या चरणी समर्पित आहे. आम्ही निमित्त मात्र उभे आहोत. एक त्यांच्या घराण्यातले पाईक त्यांचे वंशज म्हणून उभे आहोत. परंतु ही पूजा, हे अर्चन हे जगद्गुरु तुकोबर यांचं आहे. असो, भगवंतांनी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला अवघ्या गोकुळवासियांनी साथ घातली. आणि भगवंतांनी ज्या ज्या काही नियमावल्या सांगितल्या, ज्या ज्या काही सूचना केल्या, त्या सूचनांचंही अगदी तंतोतंत पुरेपूर त्या ठिकाणी गोकुळवासियांनी पालन केलं. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आज काल आहे, आजचा काळ पुष्कळ गोष्टींनी सुखसुविधींनी परिपूर्ण आहे, अनुकूल आहे. म्हणून 50वे वर्ष आपण तेवढ्याच भव्य दिव्यतेमध्ये सादर करतो. परंतु याचा पूर्वार्ध जर पाहिला तर आपल्या वाडवडिलांनी कठीण काळामध्ये अगदी खडतरपणे मोठ्या तपश्चर्येने, साधनेने, निष्ठेने त्या ठिकाणी या उत्सवाची मुहूर्तमेढ केलेली आहे, नाही का. येवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि सुरुवातीला 1 दिवसाचा 1.5 दिवसाचा उत्सव करता करता अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि आज वैभव आणि ऐश्वर्याने सुवर्ण क्षण आपण त्या ठिकाणी साधलेला आहे. सप्ताहाची 50 वर्षे पूर्ण करीत आहोत, नाही का. आणि ती 50 वर्ष नानाविध उपक्रमाने त्या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. याचा आनंद देखील अवघे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी घेत आहेत. आजची काल्याची सेवा आहे आणि काल्याचा नियम आहे की भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं आणि त्यानंतरच तो काल्याचा प्रसाद सेवन करावा. काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन, नाही का, प्रसादाचं कीर्तन. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवान परमात्मा आपल्या हाताने प्रसाद देतात.
नाही का. म्हणून काल्याच्या प्रसादाला अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये 2 प्रसादाला खूप महत्त्व आहे. एक खिरापतीच्या प्रसादाला आणि दुसरं काल्याच्या प्रसादाला. दोन्हीही प्रसादामध्ये लाह्यांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. लाह्या हे अहंकार शून्य असण्याचं लक्षण आहे. लाह्या पहा किंवा चुरमुरे पहा, त्याच्यामध्ये आतमध्ये पोकळ असतं, दाबलं की टचकन फुटतं. कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, गर्व नाही, अभिमान नाही, नाही का. मग ज्या वेळेस आपण त्या प्रसादाचं सेवन करतो, तो प्रसाद आपल्या तळ हातावर घेतो, तो जाणीव करून देतो की परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना अंतकरणामध्ये अभिमान नसावा, अंतकरणामध्ये अहंभाव नसावा, अहंकार नसावा, नाही का. अंतकरणामध्ये द्वेष नसावा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, याप्रमाणे अंतकरण वृत्ती ही स्थिर असावी, नाही का. हे ते प्रसादाचं लक्षण आहे. तो प्रसाद आपल्याला जाणीव करून देत असतो आणि म्हणून त्याच आशयाने त्याच पावित्र्याने तो प्रसाद सेवन करायचा असतो. परंतु सेवन करण्या अगोदर हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळकाला सेवाजी. अगोदर भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. भगवंताच्या चरित्राचं वर्णन का, तर भगवान परमात्मा हा चारित्र्य संपन्न आहे आणि चरित्र त्याचंच वर्णन करावं जो चारित्र्य संपन्न आहे, नाही का. कोणाचंही चरित्र त्या ठिकाणी वर्णन करू नये. भगवंताच्या चरित्राचं वर्णन का, तर भगवंताच्या चरित्रामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. भगवंताच्या चरित्राच्या श्रवणाने सर्वांचाच उद्धार आहे. दीन आणि दुर्बळ अशी सुखराशी हरिकथा. लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही प्रकारचा भेद न राहता सर्वांकरिता सुखाची रास म्हटलं की भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. त्याच्या चरित्राचं वर्णन का, तर तो भक्तांच्या कल्याणाकरिता, भक्तांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता, भक्तांना तृप्त करण्याकरिता, कृतार्थ करण्याकरिता, धन्य करण्याकरिता, संतुष्ट करण्याकरिता या इहलोकी अवतरित झाला असा परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्ण. म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं आणि त्यानंतरच प्रसादाचं सेवन करावं. मग तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आला. आता भगवंताने काही थोडं चरित्र साकारलं का? नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. त्याने थोडकं चरित्र साकारलं नाही, नाही का. मग कोणत्या चरित्राचं वर्णन करावं? चरित्र तसे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखिताही. पुष्कळ काही चरित्र साकारलं, परंतु जे रांगताना आणि गोदने राखताना जे चरित्र केलेलं आहे प्रामुख्याने, त्या चरित्राचं वर्णन करावं आणि त्यानंतरच प्रसादाचं सेवन करावं. मग तुकोबराय म्हणतात असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आला आणि अवताराला आल्याबरोबर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताच्या अवताराचं त्या ठिकाणी वर्णन केलं की असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवताराला आला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो अवताराला आल्याबरोबर गोकुळातील स्थिती पूर्णतः बदलली. जसं यंदा आपलं 50वं वर्ष आहे. अवघा परिवार, अवघ ग्रामस्थ अगदी आनंदाने भारावून गेलेला आहे, नाही का. कुणाच्याही अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाही, नाही का. सर्व अगदी हर्षयुक्त झालेले आहेत, आनंदित झालेले आहेत, नाही का. ही अवस्था गोकुळामध्ये निर्माण झाली. तुकोबराय म्हणतात अहो भगवंताच्या येण्याने गोकुळवासियांना एवढं सुख निर्माण झालं की त्यांच्या सुखाचा अंतही नाही आणि त्यांच्या सुखाला पारावार देखील राहिला नाही. अंत पार नाही लेखा. एवढा आनंद गोकुळामध्ये त्या ठिकाणी
साजरा होऊ लागलेला आहे. एक लक्षात घ्या, गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगटले आणि अवघ्या गोकुळवासियांना आनंद झाला. हे व्यापकतेचं दर्शन आहे बरं का. माणसाच्या जीवनामध्ये जर समाधानी जीवन जगायचं असेल तर दृष्टिकोन हा मोठा असावा. दृष्टिकोन जर संकुचित असेल, शेजारच्याला मूल झालं तर त्याच्या शेजारच्याला आनंद होत नाही, नाही का. एवढी संकुचित विचार प्रणाली आपली आहे, नाही का. समोरचा आनंदित असला, एखादा जर नुसता हसला तरी याच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं, नाही का. ही अवस्था आपली आहे. परंतु गोकुळ भगवंताचं चरित्र याच कारणाकरिता श्रवण करावं. फक्त कीर्तन किंवा कीर्तनातील येणारे सिद्धांत दृष्टांत हे विरंगुळ्याकरिता नसतात, मनोरंजनाकरिता नसतात. आता कीर्तन हे मनोरंजनाचं काही मंडळींनी माध्यम करून ठेवले, तो भाग निराळा, नाही का. परंतु कीर्तन चांग होयांग हरिरूप ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा तेथे असे देव उभा. कीर्तना माझी देव उभा. कीर्तनामध्ये साक्षात विठ्ठल परमात्मा त्या ठिकाणी उभारलेले असतात, म्हणून कीर्तनात व्यवस्थित बसावं. कीर्तनाच्या मर्यादा आहेत, तेथे असे देव उभा. म्हणून कीर्तनाला येताना येड्या गबाळ्यागत येऊ नये, नटून थटून यावं. कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. याने त्याने बघावं म्हणून नाही, देवाने आपल्याला पाहावं, देवाला आपण आवडावं, या भावनेतून शृंगार करून यावं. मग भगवंताच्या अंतकरणामध्ये आपली छवी कशी निर्माण होईल, भगवंताच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या नजरेमध्ये आपण कसे बसेल, या दृष्टिकोनातून कीर्तनामध्ये यावं. हे कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. याच कीर्तनाच्या माध्यमाने जगद्गुरु तुकोबरायांनी आपली काया दिव्य केली, सदेह वैकुंठ गमन केलं. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. हा अधिकार कीर्तनाचा आहे. एवढंच नव्हे, कीर्तन मंडपातील चिमूटभर माती जरी आपल्या भाळी लावली तरी जन्माचं सार्थक आहे. जन्मोजन्मीचं पातक त्या क्षणी नाहीसं होतं. हा अधिकार कीर्तनाचा आहे. कीर्तन म्हणजे फक्त कीर्तन नव्हे, त्या ठिकाणी त्रिवेणी योग आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी. हा अधिकार कीर्तनाचा आहे. मग अवघ्या गोकुळवासियांना त्या ठिकाणी आनंद झाला. हा मोठा बोध आहे. समोरचा जर आनंदित झाला तर आपणही आनंदित व्हावं. आपल्या सहवासातला एखादा जर दुःखी झाला तर त्याच्या दुःखाची विचारपूस करावी, नाही का. त्याला आधार द्यावा. हे माणुसकीचं दर्शन आहे, नाही का. एखादा संकटात सापडला म्हणजे याने आनंदाने उड्या मारावेत, अशा स्वरूपाचा मत्सर त्या ठिकाणी नसावा. मी प्रमाण देऊन गेलो. कोणाही जीवाचा नगड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे प्रत्येकामध्ये भगवंताचंच चैतन्य आहे, भगवंताचाच अंश आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, ज्याचा ऐसा अनुभव, ज्याचा ऐसा अनुभव, ज्याचा ऐसा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे. विश्वाच्या चराचरामध्ये तो भगवान परमात्मा व्यापून उरलेला आहे. असा ज्यांचा मनोमन दृष्टिकोन असतो, देवतया जवळी वसे पाप नासे दर्शने. म्हणून हा दृष्टिकोन ठेवावा. भगवान परमात्म्याच्या चरित्रातून ह्याच गोष्टी शिकण्याजोगी आहेत.
नुसतं चरित्र श्रवण करू नये, हा आपल्या अंतकरणामध्ये बदल घडून आणणं ही अपेक्षित आहे. हा जर कीर्तन झाल्याच्या नंतर आता काहींच्या चालीवरूनच भांडणी आहेत, हा नाही का, मला का वाजवायला दिलं नाही म्हणून भांडणं नाही, नाही का. कीर्तन झाल्यानंतरचा तर व्यवहार निराळा, नाही का. हा विश्वदेव सत्यत्वे, हा म्हणून पहा नामदेवरायांचं जीवनचरित्र पहा, ज्ञानोबराय आदी भावंडांचं चरित्र पहा, जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र पहा. एकाही शब्दाचा कुठे त्या ठिकाणी मत्सर संत महात्म्यांनी केलेला दिसून येत नाही, नाही का. आज कीर्तनाच्या तारखा मिळवण्यावरून भांडणं आहेत, नाही का. हा आपण संत महात्म्यांच्या चरित्रातून काहीतरी आदर्श घेण्याजोगा आहे, नाही का. हा ते आचरण्याजोगा विषय आहे, नाही का. हा म्हणून अवघ्या गोकुळवासियांना आनंद झाला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आता आनंद झाला तो व्यक्त करावा कसा, नाही का. आपल्याला आनंद झाला महाराज, हा की आपण त्या आनंदाचं सेलिब्रेशन करतो, नाही का. तो आनंद साजरा करतो, नाही का. मग कुठेतरी ढाब्यावर जा, पार्ट्या करा, हा असा तमो गुणात्मक आनंद गोकुळवासियांनी साजरा केला नाही. या विश्वाला एक आदर्श दिला. हा आनंद कसा साजरा करावा. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे. कथा गाती गाणे. तो भगवंताच्या येण्याने जो आनंद झाला, तो आनंद व्यक्त केला. घोडी उभारली, हा सडा समार्जन केलं, घराला सुंदर प्रकारचं तोरण बांधलं गेलं, हा सुंदर प्रकारची अंगणामध्ये रांगोळी काढली. हा ज्यांच्या घरासमोर रोज रांगोळी असते त्यांच्या घरामध्ये कधी दैन्य दारिद्र्य निर्माण होत नाही बरं का. कधीही दुःखाचा लवलेश त्या ठिकाणी निर्माण होत नाही. कारण का घरासमोर दारासमोर रांगोळी असणं हे ऐश्वर्याचं, वैभवाचं, सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणून घराला आपण सणासुदीला तोरण लावतो. 12 महिने तोरण असावं, हां 365 दिवस रोज त्या ठिकाणी सडा समर्जन करावं. आता पूर्वीची मंडळी सडा टाकायच्या, पूर्वीच्या गवळणी पहाटे उठायच्या. गवळणी म्हणतोय मी, हां पहाटे उठल्याबरोबर हां बादलीमध्ये त्या ठिकाणी शेण घ्यावं, देशी गाईचं, जर्शीचं नव्हतं, आणि त्यामध्ये पाणी टाकून तो सडा तयार करावा, अंगणामध्ये टाकावा, नाही का, शेणाचा सडा, नाही का, आणि त्याच्यावर सुंदर प्रकारची रांगोळी रेखाटावी. पूर्वीच्या गवळणीला रांगोळी यायची, मी गवळणींचं सांगतोय. पूर्वीच्या गवळणी रांगोळ्या काढायच्या सुंदर प्रकारच्या, नाही का. आत्ताच्या गवळणींना रांगोळ्या येत नाहीत.
रांगोळीचे साचा, रांगोळीचे छाप आता मार्केटमध्ये आले 50 रुपयाला 3. रांगोळी त्याच्यामध्ये म्हणजे मी गवळणींचं सांगतोय. आणि त्या छापामध्ये रांगोळी टाकली, तो छाप आपटला की मग हवी ती नक्षी नाही का, मग गवळणींनी अगदी आपल्या चॉईसनुसार नक्षी निवडायची आणि 50चे 3 छाप घेऊन यायचे. आता जसं लाडक्या बहिणीची योजना आली नाही का, घरात छापच छाप आहे. नाही, त्यामुळं त्याच्या अगोदर जिथं छापे पडायचे ते पडायचे बंद झाले. आणि त्या ठिकाणी मग हवी तशी रांगोळी त्या ठिकाणी गवळीने काढल्या जायच्या नाही का. आता लक्ष्मीच्या पावलांचे देखील छाप आले. त्या छापामध्ये रांगोळी टाकायची. मग गौराई गणपतीच्या वेळेस पहा नाही का, मग तो छाप आपटला जमिनीवर नाही का की लक्ष्मीची पावलं उमटतात नाही का. आता मला सांगा, जी लक्ष्मी पाय आपटतच घरात आलेली असेल ती कशी नीट राहील नाही का. म्हणून आजच्या गवळणीला सांगतो, जशी जमल तशी काढा, पण हाताने काढा नाही का. ऐश्वर्याचं, वैभवाचं, सौभाग्याचं प्रतीक आहे नाही का. आणि म्हणून प्रत्येकाच्या दारासमोर रांगोळी असावी, सडा समर्जन असावं नाही का. आता सोसायटी सगळ्या निर्माण झालेल्या आहेत. गवळणींनी सडा तरी टाकावं कसा नाही का. सडा जर टाकला तर दुसऱ्याच्याच फ्लॅटमध्ये जायचा नाही का. परंतु काळानुरूप बदलही हवा, कालाय तस्मे नमा, परंतु परंपरा ही जोपासावी. नवे करू नये, जुने सांभाळावे ज्याचे त्याने. मग त्या सात्विक भावाने तो त्या ठिकाणी आनंद साजरा केला. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, या न्यायाने भगवंताची कथा करू लागलेले, त्याचे पोवाडे गाऊ लागलेत आणि आनंद त्या ठिकाणी साजरा करू लागलेले आहेत. आणि प्रत्येकजण भगवंताला पाहण्याकरिता नंद राजाच्या वाड्याकडे धाव घेऊ लागलेला आहे नाही का. नंदाच्या वाड्याबाहेर अवघी बारी लागलेली आहे. जो नंदाच्या वाड्यामध्ये प्रवेश करीत त्या भगवंताला पाहण्याकरिता तो बाहेर येईच ना. बाहेरचे गोंधळ करू लागले. अरे म्हणलं किती वेळ झाला, म्हणले बारीला उभारलोय म्हणले. आत गेलेली मंडळी काय बाहेर येईना. निदान काय प्रकार चाललाय आत ते तरी पहा. जो आत जाई पाहण्याकरिता तो आतच राहील. त्याचं कारण असं आहे, भगवंताला पाहिल्याबरोबर प्रत्येकाला भाव समाधी लागत. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी, तो आहेच तसा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. भगवंतामध्ये सर्व सुख जगद्गुरु तुकोबरांनी मानलं. म्हणून परब्रह्म स्वरूप झाली. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. आपण भगवंताची पूजा करतो, भगवंताची वारीही करतो, परंतु सुख मानण्याचे प्रकार आपले वेगवेगळे आहेत. तुकोबरे म्हणतात, माझं सर्व सुख तोच आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सुखाची अभिलाषा माझी आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुका म्हणे काही न मागे तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. पायी सुख सर्व आहे, त्याच्यामध्ये सर्व सुख मानव. म्हणून सांगतो, भगवंताची उपासना करीत असताना त्या भगवंताच्या सेवेमध्ये सर्व सुख माना. आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता निर्माण होत नाही. त्याच्याकडे मागण्याची देखील आवश्यकता नाही.
कासयाने पूजा करू करू केशी केशी राजा राजा हाची संदेह माझा फेडी आता. भगवंताला काही अर्पण केलं म्हणजे तो प्रसन्न होतो अशातला भाग नाही. आणि त्या भगवान परमात्म्याला तुम्ही अर्पण करणार तरी काही. सर्व काही त्यानेच निर्माण केलेलं आहे. जेणे हे विश्व निर्मिले. मग भगवंताचं फक्त भजन करावं. देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी. तुका म्हणे मज अवघे तुझं नाम धूप दीप राम कृष्ण हरी. म्हणून भगवंताला सोनं वाहिलं चांदी वाहिली खूप मोठी दक्षिणा वाहिली म्हणजे तो प्रसन्न होतो असं नाही. त्याने प्रसन्न महाराज मंडळी होतात. हे सर्व भगवंताने निर्माण केलेलं आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. दक्षिणा जरी वाहिली तरी तोच आहे नाही का. सर्व त्याचे स्वरूप आहे. म्हणून काही न लगे एक भावची कारण देव भावाचा भुकेला. मग जे त्याला अपेक्षित आहे आपण तेच खाण्याचा प्रकार करतो. भाव कळलं तर बरं होईल नाही का. देव भावाचा भुकेला आणि काही न लगे एक भावाची कारण. मग त्याच्या चरणी काय समर्पित केलं पाहिजे. भाव. देह समर्पिजे या भावा. सर्व भावे देवासी. त्याच्या चरणी भाव समर्पित करावा. म्हणून परमार्थात भाव खाऊ नये. आणि जे भाव खातात त्यांना कुठलाही भाव राहत नाही. विठ्ठल एकवीस भावाने त्याची त्या ठिकाणी सेवा करावी. मग जो जो त्याला पाहायला जाईल तो त्याचाच होईल. त्याला त्याच ठिकाणी भाव समाधी लागेल. आपल्या रूपाने आपल्या कलेने आपल्या छंदाने सर्वांना आपलंसं केलं. तुका म्हणे छंदे येणे वेदिली किंवा येणे मोहिली गोविंदे. तुकोबरे म्हणतात अहो गोकुळवासियांची ही अवस्था आहे. परंतु प्रत्यक्ष ज्याच्या घरामध्ये जो अवताराला आलेला आहे प्रगटलेला आहे त्याची अवस्था काय असेल. देवाला घरा नंदाची गावा धन्य त्याच्या दैवा देवाले. त्याच्या दैवालाच देवत्व प्राप्त झालं. एवढा अधिकार नंद राजाचा नाही का. आणि अशा आनंदमय वातावरणामध्ये प्रत्येक जण मोठ्या भक्तिभावाने भगवंताला पाहू लागलेला आहे. त्याचं रूप आपल्या अंतकरणामध्ये साठू लागलेले आहे. गवळणी भाव विभोर होऊ लागलेले आहेत. की ज्याची आराधना केली ज्याची उपासना केली. योगिया मुनिजना ध्यानी. की जो योगीवर्यांच्या मुनिवर्यांच्या ध्यानातही न येणारा आज प्रत्यक्ष त्याचं दर्शन या ठिकाणी होत आहे. ते सुखासनी शयनी हरी सुख फावले रे. हरी सुख फावले रे. अवघं गोकुळ आनंदित झालं हर्षित झालं त्याच्याशी एकरूप झालं. आणि ही अवस्था गोकुळवासींची झाल्याबरोबर सर्वांच्या चित्ताची भगवंतांनी चोरी केली. चित्त चोरी नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. भगवंतांनी जी चोरी केली आता या ठिकाणी रूपक केलेलं आहे. दह्याची दुधाची लोण्याची तुपाची चोरी केली. परंतु जी चोरी केली ती चित्ताची केलेली आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. चित्ताची चोरी त्या ठिकाणी केलेली आहे. हरीने माझे हरिले चित्त. गवळणी त्या ठिकाणी भाव प्रगट करू लागलेले आहेत. आता त्या गोविंदाने त्या कृष्णाने आमच्या चित्ताची चोरी केलेली आहे. आता कसं त्याला सोडून जावं. हा चिले माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचा. आता
त्यांनी आमच्या चित्ताची चोरी केलेली आहे, त्याच्याशी आम्ही एकरूप झालेलो आहे. कुठल्याही प्रकारचा आता भय राहिलेलं नाही. नाही भय चिंता. तुका म्हणे सर्वांच्या चित्ताची चोरी केली, सर्वांना आपलंसं केलं. आणि आपलंसं करून त्या ठिकाणी पुन्हा आवाहन केलं, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई. बैसो जेऊ एके ठाई, बैसो जेऊ एके ठाई, वैसुदेव एके ठाई, वैसुदेव एके ठाई, वैसुदेव एके ठाई, वैसुदेव एके ठाई. चला वळू गाई, बैसो जेऊ एके ठाई. सर्वांना आवाहन केलं की आता गायी राखण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण गोकुळातून बाहेर पडायचे, वृंदावनाकडे वाटचाल करायची. पवित्र यमुनेच्या काठावर त्या ठिकाणी गायी राखायच्या आहेत. सर्वांच्या चित्ताची चोरी केली म्हणजे सर्वांना आपलंसं केलं, आपला अंकित बनवलं आणि सर्वांना घेऊन बाहेर पडला. आता गायी वळणे हे देखील रूपक आहे, नाही का? गो नाम इंद्रिय, सर्व इंद्रियांचं पालन करावं, त्यांचा सांभाळ करावा. तुकोबराय उद्धवाच्या रूपाने होते, मी प्रारंभी सांगून गेलो. तुकोबरायांनी सांगितलं उद्धवाच्या रूपाने, कृष्णा म्हटले गायी राखणं ठीक आहे, नाही का, परंतु आमची देखील एक विनंती आहे. म्हटले सांगा. तुका म्हणे तू एक राख म्हणे, इतर त्या मी जाणू. मनरूपी जी गायी आहे ती खिल्लार आहे, जातीवंत आहे. सर्व गायांची ती कर्णधार आहे. कोण? मनरूपी गायी. तिला सांभाळणं बहु कठीण आहे. 10 जर्ष सांभाळणं निराळं आणि एक जातीवंत खिल्लार सांभाळणं हे निराळं. जर खिल्लार जर सुटली महाराज हातातून, सायंकाळपर्यंत अवघा शिवार पालतं घालवते. आपण चाललं की ती पण चालते, तिचा चालण्याचा डौलच निराळा. काय तिचं वशीण, तिची शिंग, आणि तिने जर किराण टाकलं शेपटी वरती करून, आपण पळालं की तीही पळती. आपण जोर पळण्याचा वाढवला की तीही तेवढ्याच जोरात पळते. नाद कशाचाही करावं पण खिल्लार गायीचा, जातीवंत त्याला म्हणावं. आणि जरशा म्हणजे काय? गायी जातीवंत महाराज सायंकाळीच हंबरणे, सायंकाळीच. म्हणून गायी ज्या वेळेस घराकडे येते त्यावेळेस गोरज मुहूर्त म्हटलेला आहे. गायीचे रजकण त्या ठिकाणी आपल्या वास्तूमध्ये आले. पहिले वाडे असायचे आणि वाड्यांमध्येच गाया असायच्या, नाही का? आता वाडेही राहिले नाहीत, गायाही राहिले नाहीत, नाही का? त्यामुळं आपल्या ताट्या निर्माण झाल्या सगळ्या. गोधन हे जतन केलं पाहिजे, नाही का? शुद्ध जातीवंत. आणि त्या ठिकाणी मनरूपी जी गायी आहे भगवंता, ती तू राख, इतर त्या मी जाणो. आता सर्व इंद्रियांमध्ये मन हे प्रधान आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान. मग मनावरच जर मनाचा सांभाळ जर भगवंतानी केला तर बाकी इंद्रिय सांभाळणे हे कठीण नाही. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि ही विनंती भगवंताकडे केली आणि भगवंताच्या सोबत सगळ्यांनी गायी राखण्याकरिता, आता पूर्वीचे लोक गायी गुरं राखायला गेले, त्यावेळेस काही गायरानावर अतिक्रमण नसायची, नाही का? त्यामुळं सगळी गायरानं मोकळी असायची आणि गायी गुरं ढोरं त्या ठिकाणी चरायला सोडायची. मग तोपर्यंत आता राखण्याच्या संयोगाने जात असताना प्रत्येकाची शिदोरी आपल्या सोबत असायची, जवळ असायची, नाही का? भाजी भाकरी त्या ठिकाणी सोबत असायची आणि पाणी घेऊन जाण्याची आवश्यकता नसायची महाराज. जिवंत झरे असायचे, आड असायचे. या 20-25 वर्षापासून आडही बंद झाले, जिवंत झरेही लोप पावले. विहिरींना पाणी लागणं ही स्थिती निर्माण झाली, परंतु वाहते झरे असायचे, ओढे असायचे आणि ते ओढ्याचं झऱ्याचं आडाचं पाणी लोक त्या ठिकाणी प्यायचे. फार चविष्ट पाणी असायचं. आणि त्या ठिकाणी
मग आपापली शिदोरी घेऊन जायचे. सगळ्या सवंगड्यांनी गोपाळांनी आपल्या शिदोरे घेतले आणि भगवंताबरोबर गायी राखण्याच्या निमित्तातून गोकुळातून बाहेर पडले. आता हा देह गोकुळ आहे. या गोकुळातून बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण प्रसादाचे अधिकारी ठरत नाही. देवा आता ऐसा करे उपकार देहाचा विसर पाडी मज. मग देहाचा विसर जोपर्यंत देहासंबंधी आसक्ती आहे तोपर्यंत आपण प्रसादाचे अधिकारी ठरत नाही. तुका म्हणे नाही निरसला देह तोवर यावगे संसारिक. म्हणून संसारिक न राहता परमार्थिक व्हावं, आध्यात्मिक व्हावं. मग देहासंबंधी आशा इच्छा सर्व संपुष्टात याव्यात. आणि मग देहावर उदार होऊन भगवंताच्या सोबत त्या ठिकाणी एकरूप व्हावं, तेव्हा प्रसादाचे अधिकारी. मग त्या गायी चरायला सोडल्या आणि तोपर्यंत विरुंगळा म्हणून यमुने पाबळी मांडीला खेळ. मने गोपाळ गडियांसी वावगी सांडा यमुने पावळी मांडीला खेळ. यमुने पावळी मांडीला खेळ. यमुने पावळी मांडीला खेळ. यमुने पावळी मांडीला खेळ. मने गोपाळ गडियांसी मने गोपाळ गडियांसी आल मांडा आल मांडा आल मांडा आल मांडा. मने गोपाळ यमुने पाबळी मांडियेला खेळ. यमुनेच्या काठावर नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन केलं. आता गायी चरण्याकरिता सोडलेल्या आहेत, काहीतरी विरुंगळा हवा नाही का. मग यमुनेच्या पवित्र काठावर कदंब वृक्षाच्या छायेमध्ये त्या ठिकाणी खेळाचं आयोजन केलं. मग चेंडू फळी असेल, सवऱ्या हमामा हुतुतू, सूर पारंब्या, नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन केलं. आणि यमुनेच्या पवित्र काठावर महाराज, यमुना म्हणजे सामान्य नव्हे, यम जिथं उन्हा पडतो ती यमुना. आणि कदंब वृक्षाच्या छायेमध्ये त्या खेळाचं आयोजन. मग खेळ खेळून थकू लागले. थकल्यानंतर भूक लागते, नाही का. पाये प्रसादाची वाट, नाही का. मग आता देवाला कोण साथ घालणार. तुकोबर आहे तिथं होते उद्धवाच्या रूपाने, कृष्णा झाली आता वेळ म्हणती शिदोऱ्या. अरे आता तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. आता या खेळामध्ये रस राहिला नाही, आनंद राहिला नाही का. आता भूक लागू लागलेली आहे. सकाळी गायी चरायला सोडलेल्या आहेत. आता किती खेळावं. आता भूक लागलेली आहे. काही कर आता हा खेळ खेळ मोडावा परता. आता हा खेळ मोड, तुझा खेळ बास कर. आता याच्यामध्ये रस राहिला नाही. भगवंतानी सर्वांची इच्छा जाणली आणि सर्वांना आव्हान केलं की प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या त्या ठिकाणी आणा. मग कुणाची बाजरीची भाकरी, कुणाची ज्वारीची भाकरी, कुणाची मक्याची भाकरी, कुणाची तांदळाची भाकरी, कुणाची नाचणीची भाकरी, कुणाची त्या ठिकाणी सातूची भाकरी, कुणाची महाराज बेसनाची पोळी होती, कुणाचं धिरडं होतं, कुणाचं बेसन होतं, नाही का. कुणाची बेसनाची वडी होती, नाही का. कुणाच्या शिंगोळ्या होता, कोणी कापण्या आणल्या होत्या शिंगोळ्या, नाही का. कुणाची बेसन वडी होती, आम्ही मासवडी म्हणत नाही. कुणाची बेसन वडी होती, नाही का. असे नानाविध पदार्थ प्रत्येकाने त्या ठिकाणी आणलेले, नाही का. आता हे पदार्थ भविष्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये येतील, की याला शिंगोळ्या म्हणतात,
नाही का, याला भाकरी म्हणतात नाही का. आता सगळ्यांना रोट्याच माहिती आहेत. हा नाही का, लोक भाकऱ्या खायला बाहेर पडायला लागलीत नाही का. चुलीवरील भाकरी नाही का. घरी काय भाकरीच मिळेना नाही का. जो बाहेर भाकरी खातो याचा अर्थ काय, त्याच्या घरी भाकरी नाही का. भाकरी किती प्रकारच्या आहेत हा पाठ्यपुस्तकात घालण्याजोगा विषय आहे नाही का. नानाविध प्रकारच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी गोपाळांनी आणलेल्या. कोणाची कराळ्याची चटणी, कोणाची तिळाची चटणी, कोणाचं मिठाचं लोणचं. मिठाचं लोणचं माहिती आहे का. मिठाचं लोणचं माडग्यामध्ये डेऱ्यामध्ये घातलं जातं. तेल फक्त नावापुरतं असतं. त्याच्यामध्ये पिवळी मोहरी अशी फुगून बसलेली असते महाराज. मिरी एवढी मोहरी झालेली असते, मिरी एवढी. आपण नाही त्या गोष्टीने फुगून बसतो. एवढं ते मुरलेलं असतं. लोणचं जर असं जर घेतलं ना महाराज, तोंडात जर घातलं, अवघी बाजरीची अखंड भाकरी सहज जाती, एवढी तोंडाला पाणी सुटतं. ते लोणचं असतंच तसं मुरलेलं असतं नाही का. आताची लोणची अशी निघाली, लोणच्यापेक्षा तेलच जास्त. एकच फोड खावा, सप्ताचं कल्याणच झालं. जुनं ते सोनं नाही का. ह्या गोष्टी जपल्या पाहिजे. आता अलीकडच्या गवळणींना डोहाळे सुद्धा महाराज पाणीपुरीचे लागतात, पिझ्झा लागतात, वडापावचे डोळे लागतात नाही का. नाही त्याचे डोळे मग उत्पन्न होणारी संतती पण म्हणते हमको भी वही चाहिए. पारंपरिक जे सात्विक आहे तो आहार असावा. आता थंडीचे दिवस सुरू व्हायला लागले आहेत पहा. जुन्या लोकांनी जर हुलग्याचं जर माडगं केलं आणि जर माडगं खाल्लं महाराज, कसली थंडी असू दे, सर्दी पडसा असू दे, माणूस मोकळा व्हायचा नाही का. आता थंडी जाण्यासाठी माणसं काय काय घ्यायला लागलेली आहेत नाही का. मी नवजोता या वाटा नाही का. जुनं ते सोनं नाही का. आणि हार सकस असायचा, पौष्टिक असायचा. सातूची भाकरी जर खाल्ली महाराज, सायंकाळपर्यंत भूक नसायची. पूर्वी त्या ठिकाणी लाल दोडकीचा तांदूळ असायचा. चुलीवर निखाऱ्यावर त्या ठिकाणी असं खळखळ खळखळ दूध मंद आचेवर विस्तूवर उकाळायचं नाही का. दूध असं गुलाबी व्हायचं, भाकरी गत त्याची साय यायची. आणि मग त्यात भातामध्ये दूध घातलं, दूध भात जर खाल्ला, काय त्याचा स्वाद असायचा नाही का. आता आयुष्याची खिचडी झाली महाराज नाही का. काय खावं हेच आपल्याला कळेना. आणि त्या गोपाळांनी अशा अधिकार संपन्न शिदोऱ्या होत्या गोपाळांच्या. नानाविध पदार्थ आणलेले भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि आपली नवनीताची शिदोरी त्याच्यात मिश्रित केली. एकापेक्षा अनेक पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला नाही का. आणि तो भगवंताच्या हातून काला सेवन केल्याबरोबर उद्धवाच्या रूपाने तुकोबराय होते. ते म्हणले, भगवंता हेच अपेक्षित होतं, याच करिता आम्ही वारंवार जन्म घेत होतो. या कालेच्या प्रसादाकरिता याही पुढे जन्म घ्यायचा जरी झाला तरी आम्ही पुन्हा घेऊ. उपजोनी या पुढती येऊ, काला खाऊ दैवात. कारण का हा काला इतरत्र नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही कालेचे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. इथंच थांबा. हा काला वैकुंठात देखील दुर्लभ आहे. त्या काल्याचा प्रसाद फक्त या इहलोकी आणि तुझ्या संगतीमध्येच तो प्राप्त होतो. म्हणून या प्रसादाकरिता घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तो काला कोणता? हरिनामाचा खिचडी काला. हरिनाम संकीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. या प्रसादाकरिता पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि तुझ्या हाताने तो प्रसाद सेवन करू. तो त्यांचा एकविध भाव पाहून भगवंताचे डोळे देखील पाहणवले. भगवंत परमात्मा देखील भक्तांप्रती खूप त्या ठिकाणी उदार होतो. दीनवत्सल असतो. बहु आहे करणावंत अनंत हे नामजा. भक्त जर संकटात जर सापडला तर भगवान परमात्म्याला चैन पडत नाही का. परंतु आपला तेवढा एकविध भाव असावा. तो एकविध भाव अवघ्या गोकुळवासियांचा होता. सर्वांना प्रसादाने त्या ठिकाणी भगवंताने तृप्त केले.
आपल्या इच्छा त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी गोकुळवासियांनी प्रगट केली. भगवंता तुझ्या संगतीमध्ये हा काल्याचा प्रसाद आम्ही प्राप्त केला आणि तृप्त झालो. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आता तू जरी आम्हाला दूर केलं तरी तुझ्या चरणापासून आम्ही दूर जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता का, तर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ज्ञानेश्वर ज्ञानराज